लोकसभेत विरोधकांचा गोंधळ, नरेंद्र आत्मसमर्पणच्या घोषणा. राहुल म्हणाले, आम्हाला प्रत्येक वेळी बोलण्यापासून रोखले जाते. शहा आज सभागृहात भाषण करतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज तिसरा दिवस. लोकसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधकांनी नरेंद्र आत्मसमर्पणच्या घोषणा देत गोंधळ सुरू केला. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धांचा भारतावर होणारा परिणाम आणि गॅस आणि पेट्रोलच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. सततच्या गोंधळामुळे सभागृह दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. दुपारी 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी आणि विरोधकांवर अनेक आरोप केले. प्रत्युत्तरात राहुल गांधी म्हणाले, आम्ही जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला व्यत्यय आणला जातो. ते म्हणाले, विरोधी पक्ष आणि राहुल गांधी सभागृह गोंधळात टाकू इच्छितात, जे अस्वीकार्य आहे. ही संसद सर्वोच्च आहे. सभापती विरुद्ध प्रायोजित प्रक्षोभक प्रस्ताव आणण्यात आला आहे. आम्ही तो नाकारू.